बार्शी तालुक्यातील शेतकरी संघटना आक्रमक. खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी शुगरने शेतकऱ्यांना ऊसाचा हप्ता केवळ 2800 रुपये दिलेला आहे, तर उर्वरित 200 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी खामगाव येथील येडेश्वरी शुगरवर ठिय्या आंदोलन मांडले. उर्वरित 200 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी येडेश्वरी शुगर यांना 9 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यावर अशी वेळ आलेली असताना बार्शी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, माजी आमदार आणि आजी आमदार यांचं मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच खासदार यांचंही दुर्लक्ष होत आहे. शिवकीर्ती न्यूज स्पेशल ग्राउंड रिपोर्ट बार्शी. शिवकीर्ती न्यूज, आवाज जनसामान्यांचा. कॅमेरामन अमोल पाटील यांच्यासह मुख्य संपादक भूषण देवकर. शेतकरी एकजुटीचा, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जवान, जय जवान. एक आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी आम्हाला आज पत्र देण्याचं कबूल केलं होतं, म्हणून आम्ही आज शांततेने या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. कालच आमचा विषय झाला की त्यामध्ये कोणीतरी म्हणलं बाप्पा कशाचे व्यापारी आहेत, बाप्पा लय मोठे व्यापारी आहेत. आमचे बीड मध्ये बी भरपूर कार्यकर्ते आहेत, त्यांचा व्यापार फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आणि तो व्यापार आज काय सांगत नाही तुम्हाला, परंतु बाप्पानी जर पुढचं आंदोलन करण्याची जर वेळ आणली तर मग मात्र तो व्यापार संपूर्ण महाराष्ट्राला कळून जाईल. आणि ह्या व्यापारामुळं त्यांचं तिकीट सुद्धा पुढच्या वेळेस त्यांना त्यांचे पक्षाचे प्रमुख देऊ शकणार नाहीत. इतक्यापर्यंत आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तयारी करणार आहोत. आम्ही आज
आज शांततेने का आलो, आज लोक एवढीच का आली थोडी, त्याचं कारण असं आहे की त्यांनी पत्र कालच खरं तर आम्हाला सांगितलं होतं की 3,000 रुपये पहिली उतर आम्ही द्यायला तयार आहे. मग 3,000 रुपये उतर पहिली द्यायला तयार आहेत, तर चला म्हणलं अगोदर पत्र ती घेऊया. म्हणून आज आम्ही एक छोट्या संख्येनं शांततेत आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. तिथं जे पत्र घ्यायचं ते इथं कारखान्यावर येऊन पत्र घ्यायचं. म्हणून आज आम्ही शांततेत या ठिकाणी ते पत्र आज घेऊन जाणार आहोत. आणि बाप्पाला या ठिकाणी मी सांगतो, बाप्पा तुमचं लक्ष चांगलं आहे, कारण तुमची टीम बरी सोशल मीडियाची त्या माझ्या अकाउंटला काय रिपोर्ट मारू मारू हैराण केले त्यांनी, अकाउंटच चलून देणार गेले, अकाउंट हॅक करायला लागले तुम्ही आमचं सोशल मीडियाचं. याचे धंदे बंद करा बाप्पा. त्याला काय होणार आहे, आज शेकडो चॅनलला बातम्या गेल्या, तुम्ही तर बघितलं असेल या गावांची बातमी तर जवळजवळ 3,500 शेअर झाले साहेब त्याच्या, इतक्या लांब लांब बातम्या गेल्या आणि तुम्ही आणि काय घेऊन बसलात. पटकन भाव डिक्लेअर करा, लवकर बैठक घ्या, एवढं काय तिथं तुम्ही खोटं बोलले. आणि ती खोटं बोलला आम्हाला कळलं की बाप्पांना काम नाही आणि बाप्पा दिल्लीला आहेत, बाप्पा 9 ते 12 दरम्यान येणार आहेत आणि बाप्पा दुसऱ्या दिवशी येऊन गेले म्हणून कळलं म्हणून आम्ही या ठिकाणी परत दुसरं आंदोलनासाठी यायची बारी आली. तुम्ही असं चोरी छुपे असले धंदे करायचं काम नाही. तर ही बार्शी तालुका पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, बाप्पांनी हे लक्षात घ्यावं. इथं पश्चिम महाराष्ट्रासारखं तुमचं फसविलेलं इथं लोक सहन करणार नाहीत. तुमची सुद्धा गाडी आली, तुम्ही येऊन गेला म्हणून आम्हाला नाविलाजानं पुन्हा खरं तर आम्ही 13 तारखेला किंवा 12 ते 13 तारखेला आंदोलन करणार होतो. आणि त्या आंदोलनात मात्र तुम्हाला पुढे कळेल, बाया सुद्धा त्यात शेकडोच्या संख्येने असतील, घरी तर भरपूर असतील आणि आम्ही जागृती करून कमीत कमी 4-5 हजार लोक इथे येतील अशा हिशोबाने आमचं आंदोलन असणार आहे. मग मी बाप्पाला सांगू इच्छितो, बाप्पा गप्पा आणू नका आणि असे रंडीचे डाव खेळू नका. तुम्ही तात्काळ इथं भाव डिक्लेअर करा. पहिली उतर 3,000 रुपये आणि अंतिम दर आमची मागणी आहे 4,000, पण तुम्ही म्हणू शकता 3600-3700 घेऊ आम्ही, कारण तुम्ही फसवलेला आजपर्यंत. आम्ही पत्र का मागतोय तर तुम्ही सुरुवातीला आल्या पहिलं जे FRP घ्यायचं आणि FRP वर व्याज, सुरुवातीला कारखाना घेतल्या जे इथं आमचं आंदोलन चाललं 4-5 दिवस, त्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्वीची सर्व शेतकऱ्यांची FRP देऊन टाकू, FRP आणि व्याज म्हणजे कायदेशीर दृष्ट्या. कसं बघायला गेलं तर बाप्पानी जी आज बिलं दिले त्याच्या तिप्पटी चौपटीने ती बिलं झाली असती, एवढी मोठी. त्याच्यामध्ये आम्हाला माहित आहे कोट्यावधी रुपये कुठल्या फोडायला गेले, कुणी खाल्ले, कुणी दिले. तुम्ही सगळा रंडीचा डाव खेळला, परंतु आम्ही शेतकरी गप बसणार नाही. मला भरपूर शेतकऱ्याचे फोन येतात, बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी त्या ठिकाणी FRP दिलं नाही म्हणतोय. असे फालतूक धंदे करता, तुम्ही लुटालूट करता. अजय माझे आमदाराचा यामध्ये लक्ष नाही आणि खासदार शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांना जिकडं तिकडं जे ते पोच झालेला आहे, बाप्पानी सगळ्याला गप्प केलेला आहे, त्याच्यामुळं सगळेजण चिडचूप आहेत. उलट आमचं आंदोलन होऊ नये अशा दृष्टीनं वागतायत सगळे. मी त्यांना असं सांगू इच्छितो, तुमचं सुद्धा आम्हाला वाटेवर आणायला वेळ लागायचं नाही. कुठं भिडला तर तुम्हाला ती बी लावणार आम्ही, तर आम्ही काय काय करू शकतो. हा, जे इथले सगळे लोकप्रतिनिधी असतील, आजी माझी किंवा आता तुम्ही खासदार यांचं नाव घेतलं, इथंच काय करत बसा तुम्ही, इथं सुद्धा आलं पाहिजे, इथं सुद्धा बांधलं पाहिजे. लोकांचे कितीतरी शेकडो कोटी मध्ये हा सगळा तोटा आहे. गेल्या वर्षी बाप्पाने 200 रुपये कमी दिले प्रति टन. सुरुवातीला जो सगळ्या पत्रकारांना पण माहित आहे काय काय केलंय सगळा खेळकूट. त्याच्यावर न्यायप्रविष्ट आहे ती केस. आम्ही सुद्धा त्यामध्ये जाणार आणि आंदोलन सुद्धा आता खूप मोठं, ते आंदोलन आमची मागणी तीच असणार आहे. म्हणून बाप्पांना समजायचं नाही की सगळे गप्प झाले, होणारे गप्प होतील, पण आम्ही चळवळची लोक आहे, आम्ही गप्प बसत नाही. इथं पश्चिम महाराष्ट्रात त्या दिवशी सांगितलं मी उसाला मारते लोक, तुम्ही इथं टिंगलीवर घेऊ नका लोकांना. पश्चिम महाराष्ट्र आहे, इथं नीटच व्यवस्थित काशी करायची. म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही तात्काळ दिले ना आम्ही चालेल, आम्ही थांबतो 12 तारखेला वाट बघू. परंतु तिथून पुढे मात्र लोक गप बसतील. लोक त्या दिवशी दिवसभर आम्ही कारखाना पण ठेवला साहेब, कारखाना दिवसभर पण ठेवला. रात्री उशीर आमच्या संघटनेचे काही लोक आले, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या दिवशी आंदोलन माघार घेतलंय. नाहीतर त्या दिवशी बाप्पा दिल्लीहून बसले तिकडं. आमचं नियोजन चांगलं 5-7 दिवस जरी तर गेलं तरी आम्ही मंडप वगैरे भाकरी वगैरे त्याचं नियोजन करतो. तिकडं रात्रीच्या भाकरी निघाल्या, मंडप निघाला होता.
निम्या वाटत आम्ही ती सगळं माघार नेलेलं आहे. आणि आता आमचे कानगोळे साहेबांनी सांगितलं आता तुम्ही शेकाप मध्ये आलेत, शेकाप मध्ये आहेत, ही सवय लावून घ्यायची. आतलं बंद पाडा चाल करावंच लागतंय. एका ठिकाणी तुम्ही बघितलं आज महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं हे जे आंदोलन उभं राहिलं त्याचं कारण असं झालं, बऱ्याच जिल्ह्यातून फोन आले मला आणि फोन आल्यानंतर पहिला कर्नाटक ज्यावेळेस ट्रॅक्टर पेटले की बघून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्याचे फोन आले आणि मला म्हणजे अध्यक्ष तुम्हाला उठाव घ्यावा लागतंय, तुम्ही काहीतरी केलं तर होऊन जाईल. म्हणून पहिला एक कारखाना तिकडं वैरा भागातील कारखान्यामध्ये आम्ही असंच गावात बंद केली, पूर्ण कारखाना बंद केला आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यभर बातम्या गेल्या, सोलापूर जिल्हा उत्साह आंदोलन पेटले आणि ही बातम्या बघून मग परभणीतील आणि इकडं परभणी असेल किंवा बीड माजलगाव इकडं आपल्या पंढरपूर भागामधील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, कारखाने बंद पाडू लागले आणि मग मात्र हे कारखानदार लगेच फटाफट फटाफट 200-250 रुपये टनाला वाढू लागले. म्हणून भावना एकीजवळ भरपूर असतं. आम्ही शेतकऱ्याला सुद्धा आवाहन करतोय, तुम्ही सुद्धा यामध्ये चळवळीत सामील झालं पाहिजे. घरी बसून कुठं काय मिळणार नाही, तुम्हाला आंदोलन करावं लागतील. हक्काचं जर मिळवायचं असेल तर भांडावंच लागल, नाहीतर सगळे आपल्याला लुटायला बसले भावानं. म्हणून तुम्ही सुद्धा घरच्या भाकरी बांधून स्वखर्चाने आंदोलनामध्ये गेलं पाहिजे, तर आपलं तुमचं आमचं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे. नाहीतर आपल्याला लुटायला सगळेच बसलेत. म्हणून आपली गरिबी जर हटवायची असेल तर आपल्याला आता एकजूट झालं पाहिजे, एक संघ झाला पाहिजे, शेतकरी संघटित झाला पाहिजे. आणि आता या ठिकाणी मी थांबतो, जाता जाता एवढंच सांगतो, बाप्पांना एवढा इशारा देतो या ठिकाणी. यापुढचे तुमच्या आंदोलनाची दिशा काय आणि अल्टिमेटम काय असणार आहे यांना? या ठिकाणी आता आम्हाला 3000 उचलीचं पत्र देणार आहे. ही जर व्यवस्थित असेल तर आम्ही इथून मागायला जातोय गपचूप, नसलं तर काय आजच कारखाना बंदायची. त्याचं स्वरूप काय असणार आहे तुमचं आंदोलन? एक पूर्ण कारखाना वगैरे बंद करून टाकणार आम्ही. आणि जर समजा पत्र व्यवस्थित असेल, सगळ्याला मान्य झालं तर आम्ही पत्र घेऊन जाऊ. हा मग वाट बघू, काय त्याला इतके दिवस वाट बघितली, सांगितलं आता सगळे बोलले आता हा आणखी 4-5 दिवस 5-7 दिवस. हा आहेत की पुन्हा 9 तारीख येतीच की, 9 आहे 9 ते 12 मध्ये 9 ते 12 त्याला काय. आता सांगितलं काशीने की काय एका साडीवर काय बाई म्हातारी होती का, हाय आमच्या पिशी दम भरपूर आहे. इतके दिवस थांबलो आम्ही. जर तिथून पुढे मात्र आंदोलन करायची वेळ आली तर कारखान्यावर काय काय होतंय, ह्याच्या अगोदर कुठं कुठं कारखाने फुटलेत आणि काय काय झालंय हे शेतकऱ्यांनी फोडलेले आम्ही नाही बरं का. हे कारखाने शेतकऱ्यांनी फोडले. क्रमांक प्रशासन 290 म्हणजे काल जी आपली तहसीलदार सोबत चर्चा झाली त्या संदर्भातला उल्लेख इथे केलेला आहे पत्रामध्ये, बरोबर आहे. काल झाली चर्चा आपली तहसीलदार साहेबांसोबत फिसकटली आपली चर्चा तिथे. आता मुख्य मुद्दा आपला खाली आहे. वरील विषयानुसार गळीत हंगाम 2025 साठी आपण पहिली उचल रक्कम 3000 रुपये जाहीर केलेली असून 2800 रुपये दिलेले आहे. तरी राहिलेली 200 रुपये ही रक्कम आम्ही खात्यात जमा करणार आहोत. रक्कम कधी जमा करणार याबाबतचा दिनांक 9 ते 12 या तारखेच्या दरम्यान आपल्या सगळ्यांच्या समक्ष मीटिंग मध्ये सांगण्यात येईल. सदरची रक्कम 200 रुपये शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत यात शंका नाही. हा विश्वास आम्ही शेतकरी व शेतकरी संघटनेला देत आहोत, बरोबर आहे. 9 ते 12च्या दरम्यान सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत चेअरमन साहेबांच्या सोबत समक्ष आपली मीटिंग लागणार आणि त्या मीटिंग मध्ये 200 रुपये कधी देणार आणि इथून पुढच्या उसाला किती भाव देणार आहे, टाळ्या वाजवा की. भाव देणार असं म्हणतात ना, देणार ना, नाहीतर हे ऊस द्यायचं. पहिली उचल हा शब्द आहे. पहिली उचल आपण जे शब्दांकन देतो त्या पद्धतीनं आहे सगळं, बरोबर आहे. आंदोलन थांबवायचं मान्य केलं. हा सांगतो आम्ही कधी देणार. आता एक नाही काय का मुसाबे, आता एक फक्त आम्हाला एक आमचं समाधान करा. काय अडचण नाही, बाकीचे आम्ही सगळेजणी करतो. आमचं समाधान असं करा की तुम्ही या संदर्भात पत्र देताय असं एकदा आम्हाला बाप्पाला फोन लावा, स्पीकर फोन करून काय अडचण आहे. फोनवर काय अडचण? दोन मुलंच घोटाळा झाला, त्यांचा 2:30 वाजेपर्यंत फोन लागत नाही. बाहेर परदेशी किती वाजले आता? किती वाजले? नाही माझा ऐका, तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे पत्र मिळालं. तुमचं 9 ते 12ला 100% मिटिंग होणार म्हणजे होणार. तुम्ही आहे का? मी आहे की. चला हे मुसाबे यावलकर साहेब आहे, जाऊ हे आपला माणूस आहे. ठीक आहे, तालुक्याच्या बाहेर पाऊस घालवाच नाही आपण, त्यांच्या फडा जाऊन बसू आपण सगळेजण समाधान सगळं झालं.
शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कोण म्हणतात बरोबर आहे का नाही? हा, चला त्या विषयावर आपण येऊ आता. बाकीच्या विषयात तुम्ही सहकार्य करायला तयार आहात. आम्ही उसाचं फक्त तुमच्याकडे मागणे काय आमचं दुसरं आहे का म्हणणं नाही. आपण प्रोग्राम थोडं प्रोग्राम सगळं व्यवस्थित आणि ते शेतकरी अधिकारी फोन उचलत नाहीत त्यांना थोडस त्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. नाही नाही ते आपण करू आता. ते आपण करू आता काय काळजी करणार आपण करू आपण. आता येडेश्वरी शुगरनं आपल्याला एक पत्र दिलेलं आहे. मी वाचून दाखवतोय हे आपल्याला मान्य असेल तर आपण इथनं आंदोलन म्हणजे आपण आता पत्र देण्यासाठी आलोय थांबू नसेल तर पुढचा विषय पुढे ठरवू आपण. पण आपल्या मागणीला अनुसरून त्यांनी पत्र दिलं असं मला वाटतंय. जावक क्रमांक प्रशासन 295/2025-26 आज तारीख आहे 2/1/2026. विषय गळीत हंगाम 2025-26 मधील दिलेल्या ऊस दर निवेदनाविषयी चर्चा करण्याबाबत. म्हणजे आपण जे पत्र दिलं होतं त्याच्या बाबतीत ही चर्चेचं असं पत्र तुम्ही आम्हाला देताय समजा किंवा कळवताय शेतकऱ्यांना. संदर्भ शेतकरी संघटना बार्शी तालुका जिल्हा सोलापूर 29/12/2025 रोजी पहिली उचल 3,000 रुपये मिळण्याबाबतची मागणी. त्याचा जावक क्रमांक प्रशासन 284/2025 30/12/2025 रोजी पत्र दिले. 9 ते 12 पर्यंतचे प्रशासन स्वतः शेतकरी संघटनेवर चर्चा करण्याबाबत हजर राहण्याचे पत्र. गोंगा उद्या बाकीचं नंतर वाचवतो. सुरुवातीला जो काळा नव्हता झाला सगळ्या पत्रकारांना पण माहिती आहे काय काय केलंय सगळा खेळकूट. त्याच्यावर न्यायप्रविष्ट आहे ती केस. आम्ही स्वतः मध्ये जाणार आहे आणि आंदोलन सुद्धा आता खूप मोठं ते आंदोलनात आमची मागणी तीच असणार आहे. म्हणून बाप्पांना समजायचं नाही की सगळे गप्प झालेत. हे होणारे गप्प होतील पण आम्ही चळवळीची लोक आहेत. आम्ही गप्प बसत नाही. तर पश्चिम महाराष्ट्रात त्या दिवशी सांगितलं मी उसाला मारते लोक तुम्ही इथं टिंगलीवर घेऊ नका लोकांना. पश्चिम महाराष्ट्र आहे इथं नीटच व्यवस्थित काशी करायची. म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ दिले ना आम्ही चालेल आम्ही थांबतो 12 तारखेला वाट बघू. परंतु तिथून पुढे मात्र लोक गप बसतील. लोक त्या दिवसाचा दिवसभर आम्ही कारखाना पण ठेवला साहेब. कारखाना दिवस